बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की कंपनी यूएएन नंबर प्रोव्हाइड करत नाही, पीएफ डिडक्ट करत नाही आणि पीएफ पोर्टलवर कंपनी दिसत नाही, तर बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन फेल होईल का? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, सर्वच कंपनीज पीएफ डिडक्ट करतील असं नाही. स्टार्टअप्स, स्मॉल स्केल कंपनीज, कॉन्ट्रॅक्टर्स अशा बऱ्याच ठिकाणी पीएफ नसतो. कंपनी पीएफ डिडक्ट करत नाही किंवा यूएएन पोर्टलवर रजिस्टर नाही याचा अर्थ असा नाही की तुमचा एक्सपिरियन्स फेक आहे. कंपन्या प्रत्येक वेळेस पीएफ चेक करतात असं नाही. त्यांना पाहिजे असतो ते एम्प्लॉयमेंट प्रूफ. तुम्ही ऍक्च्युअल मध्ये त्या ठिकाणी काम करतो हे त्यांना प्रूव्ह झालं पाहिजे. तुमची ऑथेंटिसिटी चेक करण्यासाठी ते तुमचं ऑफर लेटर, अपॉइंटमेंट लेटर, सॅलरी स्लिप्स, एक्सपिरियन्स लेटर, ईमेल प्रूफ या गोष्टी चेक करतात आणि ते तुमच्या प्रिव्हियस एम्प्लॉयर कडून व्हेरीफाय करतात. तुमचा यूएएन नंबर नसेल किंवा तुमचा पीएफ डिडक्ट होत नसेल तर काही एक्सेप्शनल केसेसमध्ये तुमच्या प्रिव्हियस एम्प्लॉयर कडून लेटर हेड वरती रिटर्न कन्फर्मेशन किंवा ईमेल थ्रू कन्फर्मेशन मागतात. त्यामुळे लक्षात ठेवा, तुमची कंपनी जर यूएएन पोर्टलवर रजिस्टर नसेल किंवा पीएफ डिडक्ट करत नसेल आणि तुमचे बाकीचे डॉक्युमेंट्स क्लिअर असतील तर तुमचं बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन इझिली पास होतं. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन बद्दल तुमचा काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा आणि फॉलो करायला विसरू नका.